हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी प्रिलिम्स 21. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण माइन्स अँड मिनरल्स ह्या टॉपिकवरती 21 मुद्दे आज बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. सगळ्यात पहिला मुद्दा आहे माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2021. जे अमेंडमेंट बिल आता आलेलं आहे तर त्याचे प्रोव्हिजन्स काय काय आहेत ते आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, रिमूव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑन एंड यूज ऑफ मिनरल्स. हे पहिलं प्रोव्हिजन होतं. एंड यूज ऑफ मिनरल्स रेस्ट्रिक्शन रिमूव्ह केले गेलेले आहेत. After that, it provides that captive mines other than atomic minerals may sell up to 50% of their annual mineral production in the open market after meeting their own needs. This is second provision. Third provision, it empowers the central government to specify a time period for completion of auction process in consultation with state government. सेंट्रल गव्हर्नमेंट स्पेसिफाय करू शकते टाइम. अँड आफ्टर दॅट इट रिमूव्स द प्रोव्हिजन फॉर नॉन एक्सक्लुझिव्ह रेकॉनेसन्स परमिट्स. नॉन एक्सक्लुझिव्ह रेकॉनेसन्स परमिट्सचं जे प्रोव्हिजन आहे, जे आधी होतं ते आता रिमूव्ह केलं जाणार आहे. तर हे चार महत्त्वाचे प्रोव्हिजन्स आपल्याला माहिती पाहिजे रिलेटेड टू दिस अमेंडमेंट बिल. सो माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2021. दिस वॉज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, हे जे माइन्स अँड मिनरल्स हा जो मुद्दा आहे हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे लोकेट केला जाऊ शकतो. सो 7व्या शेड्यूलमध्ये जर आपण बघितलं तर एंट्री 23 आहे स्टेट लिस्टमधली. एंट्री नंबर 23 स्टेट लिस्ट. इट मॅन्डेट्स द स्टेट गव्हर्नमेंट टू ओन द मिनरल्स लोकेटेड विदिन देअर बाउंड्रीज. त्यांच्या बाउंड्रीजमधले मिनरल्स ओन करण्याची जे पॉवर आहे ती स्टेट गव्हर्नमेंटला दिली गेलेली आहे अंडर एंट्री 23 ऑफ स्टेट लिस्ट. अँड एंट्री 54 युनियन लिस्ट. इट मॅन्डेट्स द सेंट्रल गव्हर्नमेंट to own the minerals within the exclusive economic zones of India. EEZ मधले जे मिनरल्स आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट ओन करू शकते. सो दिस वॉज इन कॉन्स्टिट्यूशन. 7व्या शेड्यूल मधले हे दोन मुद्दे आपण आता बघितले. तिसरा मुद्दा आहे नॅशनल मिनरल पॉलिसी 2019. नॅशनल मिनरल पॉलिसी 2019. आपल्याला याचे प्रोव्हिजन्स माहिती पाहिजे. सो प्रोव्हिजन्स काय काय आहेत तर पहिलं आहे एनकरेजिंग द प्रायव्हेट सेक्टर टू टेक अप एक्सप्लोरेशन ऑन अ रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल. रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवरती एक्सप्लोरेशन घेऊ शकतात. सेकंड इज इट मेन्शन्स लॉंग टर्म इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी फॉर मिनरल विच विल हेल्प द प्रायव्हेट सेक्टर इन प्लॅनिंग अँड ब्रिंग स्टॅबिलिटी इन देअर बिझनेस. हे दुसरा मुद्दा झाला की इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी लॉंग टर्म बेसिसवरती. थर्ड पॉईंट इज प्रोव्हिजन फॉर ई गव्हर्नन्स IT एनेबल्ड सिस्टम्स अवेअरनेस अँड इन्फॉर्मेशन कॅम्पेन्स. हे चार मुद्दे त्यामध्ये सांगितलेत की ई गव्हर्नन्स आहे, IT एनेबल्ड सिस्टीम आहे, अवेअरनेस कॅम्पेन अँड इन्फॉर्मेशन कॅम्पेन्स हॅव बीन इनकॉर्पोरेटेड फॉर रेग्युलेशन्स इन दिस पॉलिसी. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे युटिलायझेशन ऑफ डिस्ट्रिक्ट मिनरल फंड. दिस इज इम्पॉर्टंट. डिस्ट्रिक्ट मिनरल फंड फॉर द इक्विटेबल डेव्हलपमेंट ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स अँड एरियाज. डिस्ट्रिक्ट मिनरल फंड. And then it introduces the concept of intergenerational equity. Very important term, intergenerational equity, that deals with the well-being not only of the present generation but also the generations to come. तर हे झाले काही महत्त्वाचे मुद्दे नॅशनल मिनरल पॉलिसी 2019 मधले. व्हेरी इम्पॉर्टंट. इट कॅन बी आस्क्ड इन प्रिलिम्स एक्झाम. चौथा मुद्दा आहे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना. ही जी स्कीम आहे आपली मिनिस्ट्री ऑफ माइन्सची, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना. त्याचे एक्झॅक्टली ऑब्जेक्टिव्स काय काय ते आपल्याला माहिती पाहिजे. फर्स्ट इज टू इम्प्लिमेंट व्हेरियस डेव्हलपमेंटल अँड वेलफेअर प्रोजेक्ट्स इन मायनिंग अफेक्टेड एरियाज दॅट कॉम्प्लिमेंट द एक्झिस्टिंग ऑनगोईंग स्कीम्स ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह झालं. दुसरं आहे टू मिनिमाइज ऑर मिटिगेट द ॲडवर्स इम्पॅक्ट्स ड्युरिंग अँड आफ्टर मायनिंग ऑन द एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सोशो इकॉनॉमिक्स ऑफ पीपल लिव्हिंग इन दिस मायनिंग एरियाज. हे झालं दुसरं ऑब्जेक्टिव्ह. हे दोन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह या स्कीमचे होते. आणि हे ओव्हरऑल हे इम्प्लिमेंटेशन जे आहे या स्कीमचं प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, ह्या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन जे आहे इट विल बी थ्रू फंड्स अक्रूड अंडर डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन. डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनच्या अंडर जे फंड्स आहेत त्याच्या थ्रू याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. सो हा झाला चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा आहे इंडियन ब्युरो ऑफ माइन्स. इंडियन ब्युरो ऑफ माइन्स एस्टॅब्लिश्ड इन 1948 मधलं एस्टॅब्लिशमेंट आहे. इट इज अ मल्टीडिसिप्लिनरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अंडर डिपार्टमेंट ऑफ माइन्स. मग याचं काम काय आहे इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचं. इट इज एंगेज्ड इन प्रमोशन ऑफ कन्झर्वेशन, सायंटिफिक डेव्हलपमेंट ऑफ मिनरल रिसोर्सेस,
अँड प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट इन माइन्स अदर दॅन, हे स्पेसिफाय केलेलं आहे त्यांनी, अदर दॅन कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस, ॲटॉमिक मिनरल्स अँड मायनर मिनरल्स. तर हे त्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचं. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? हेडक्वार्टर इज इन नागपूर. नागपूरमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. हा झाला 5वा मुद्दा, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स. 6वा मुद्दा आहे की आपल्याकडे जो कोल रिझर्व्ह आहेत त्याचे क्लासिफिकेशन आपण कसे करतो? बेस्ड ऑन दी कार्बन कंटेंट, हाऊ यू क्लासिफाय दी कोल रिझर्व्ह इन इंडिया. मग त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे क्लासिफिकेशन आपल्याला माहिती पाहिजे. पहिलं आहे एन्थ्रासाइट. एन्थ्रासाइट, इट इज हॅव्हिंग व्हेरी हाय कॅलरिफिक व्हॅल्यू अमॉंग दी बेस्ट क्वालिटी ऑफ कोल, बेस्ट क्वालिटी ऑफ कोल विथ हायेस्ट कॅलरिफिक व्हॅल्यू. कार्बन कंटेंट 80 to 95% पर्यंत कार्बन कंटेंट याच्यामध्ये आहे. आणि आपल्या इंडियामध्ये आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये काही स्मॉल क्वांटिटीजमध्ये हे एन्थ्रासाइट कोल बघायला मिळते. सेकंड इज बिटुमिनस. बिटुमिनस 60 to 80% कार्बन कंटेंट आहे, 60 to 80%. अँड झारखंड, वेस्ट बेंगॉल, ओडिशा, छत्तीसगड अँड मध्य प्रदेश, दीज आर हॅव्हिंग दिस डिपॉझिट्स ऑफ बिटुमिनस कोल. तिसरा आहे लिग्नाइट. लिग्नाइट 40 to 55% कार्बन कंटेंट आहे लिग्नाइटमध्ये. राजस्थान, आसाममधलं लखीमपूर भाग जो आहे, लखीमपूर अँड देन तामिळनाडू, दीज आर हॅव्हिंग डिपॉझिट्स ऑफ लिग्नाइट कोल. हा झाला तिसरा महत्त्वाचा क्लासिफिकेशन. आणि चौथा आहे पीट, PEAT. पीट, इट इज कोल विथ लो कॅलरिफिक व्हॅल्यू आणि कार्बन कंटेंट हे बरंच कमी आहे, 40% पेक्षा कमी कार्बन कंटेंट याच्यामध्ये आहे. सो दिस वॉज 6th पॉईंट, क्लासिफिकेशन ऑफ कोल बेस्ड ऑन कार्बन कंटेंट. 7वा मुद्दा आहे उत्तम, UTTAM. नाउ व्हॉट इज दिस उत्तम? अनलॉकिंग ट्रान्सपरन्सी बाय थर्ड पार्टी असेसमेंट ऑफ मिनरल कोल. अनलॉकिंग ट्रान्सपरन्सी बाय थर्ड पार्टी असेसमेंट ऑफ मिनरल कोल. आणि बेसिकली हे काय आहे तर इट इज ॲप्लिकेशन फॉर कोल क्वालिटी मॉनिटरिंग लॉन्च्ड बाय मिनिस्ट्री ऑफ कोल. मिनिस्ट्री ऑफ कोलचं हे ॲप्लिकेशन आहे अँड इट इज बेसिकली जॉईंटली डेव्हलप्ड बाय युनियन मिनिस्ट्री ऑफ कोल अँड कोल इंडिया लिमिटेड, CIL आपले जे PSU आहे या दोघांनी मिळून ते बनवलेलं आहे उत्तम. आफ्टर दॅट 8th वन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिलेटेड टू दिस, इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी, जे मिनरल रिलेटेड जे ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी. इट इज फॉर्म्ड ऑन 16th November 1994. इयर तरी माहिती पाहिजे आपल्याला, 1994. ॲज अन इंटरगव्हर्नमेंटल बॉडी आहे अंडर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन दी लॉज ऑफ दी सी, UN क्लॉज आपण ज्याला म्हणतो. फॉर्म्ड ॲज अन इनिशिएटिव्ह फॉर ऑर्गनायझिंग, रेग्युलेटिंग अँड कंट्रोलिंग all the mineral related activities in the international seabed area that are beyond the limits, हे महत्त्वाचं आहे, that are beyond the limits of national jurisdiction. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर किंगस्टन, जमैकामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. अँड इट वॉज अकॉर्डेड ऑब्झर्वर स्टेटस इन द युनायटेड नेशन्स इन 1996. UN मध्ये त्याला ऑब्झर्वर स्टेटस पण आहे. सो दिस वॉज अबाउट इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी. हा झाला आपला 8वा मुद्दा. 9वा मुद्दा आहे कोल इंडिया लिमिटेड. आपण आता जे उत्तम ॲपच्या बद्दल बघितलं होतं तर कोल इंडिया लिमिटेड इट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, महारत्ना कंपनी आहे. आफ्टर दॅट इट इज अ कोल मायनिंग अँड रिफायनिंग एंटिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, फाउंडेड इन 1975. आफ्टर दॅट हेडक्वार्टर इज कोलकातामध्ये आहे. हे बारीक बारीक मुद्दे आपल्याला माहिती पाहिजे. लार्जेस्ट कोल प्रोड्युसिंग कंट्री इन दी वर्ल्ड, लार्जेस्ट कोल प्रोड्युसिंग एंटिटी CIL जी आहे इन दी वर्ल्ड. आफ्टर दॅट ह्याचे 5 सबसिडियरी कंपनीज आहेत, ह्या माहिती पाहिजे आपल्याला. 5 कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत. एक आहे भारत कोकिंग कोल लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड. आफ्टर दॅट ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, देन सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि 5वा आहे सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड. तर ह्या 5 सबसिडियरी कंपनीज आहेत कोल इंडिया लिमिटेडच्या. सो दिस वॉज अबाउट कोल इंडिया लिमिटेड. हा झाला 9वा मुद्दा. 10वा मुद्दा, इथून पुढे काही महत्त्वाचे मिनरल्स आपण बघू की कसे कसे भारतामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. सो 10वा मुद्दा आहे मायका, MICA, मायका, अ नॅचरली ऑकरिंग नॉन मेटॅलिक मिनरल. नॉन मेटॅलिक मिनरल आहे आणि भारतामध्ये कुठे कुठे रिझर्व्ह आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मायका रिझर्व्ह आंध्र प्रदेशमध्ये अराउंड 41% रिझर्व्ह आर देअर. देन राजस्थानमध्ये 21%च्या आसपास रिझर्व्ह आहेत अँड ओडिशा 20% रिझर्व्ह आर देअर. इंडिया इज लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ मायका, बेसिकली लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे. आणि मग लोकल लेवलवरती कुठे कुठे आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर नेल्लोर डिस्ट्रिक्ट फेमस आहे मायका रिझर्व्हसाठी आणि तिथे गुडूर मायका माईन आहे, GUDUR, गुडूर मायका माईन. राजस्थानमध्ये फ्रॉम जयपूर टू उदयपूर, तो जो स्ट्रेच आहे जयपूर टू उदयपूर अलॉंग दी अरावली रेंज, त्या भागामध्ये आपल्याला मायका रिझर्व्ह बघायला मिळतात. अँड झारखंडमध्ये कोडरमा डिस्ट्रिक्ट जो आहे
तिथे पण आपल्याला मायका रिझर्व्ह बघायला मिळतो. सो दिस वॉज अबाउट मायका. देन 11th पॉईंट लाइमस्टोन. लाइमस्टोन almost all the states of India will produce some quantity of mica, some quantity of limestone. आणि मग त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की ओव्हर थ्री फोर्थ ऑफ द टोटल लाइमस्टोन ऑफ इंडिया इज प्रोड्यूस्ड बाय मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि तमिळनाडू. तर हे राज्य जे आहे ते 3/4 टोटल प्रोडक्शन जे आहे ते लाइमस्टोनचं या भागामध्ये होतं आहे. मग आता काही लोकल लेवलवरती आपल्याला माहिती पाहिजे की मध्य प्रदेशमध्ये कुठे सापडतं एक्झॅक्टली, तर जबलपूर, सतना आणि बेतूल डिस्ट्रिक्ट्समध्ये आपल्याला हे लाइमस्टोन रिझर्व्ह सापडतात. देन आंध्र प्रदेशमध्ये कोडाप्पा, कुर्नूल अँड गुंटूर डिस्ट्रिक्ट. आफ्टर दॅट गुजरातमध्ये बनसाकांता डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला लाइमस्टोन रिझर्व्ह सापडतात. अँड छत्तीसगडमध्ये बस्तर, दुर्ग अँड सराउंडिंग डिस्ट्रिक्ट्स, ह्या भागामध्ये आपल्याला लाइमस्टोन रिझर्व्ह सापडतात. सो हा झाला आपला 11वा मुद्दा. देन 12वा मुद्दा आहे जिप्सम. जिप्सम इट ऑकर्स इन सेडिमेंटरी फॉर्मेशन आहे, सच ॲज लाइमस्टोन, सँडस्टोन अँड शेल्स. आणि त्याचे रिझर्व्ह जर आपण बघितलं तर राजस्थान इज बाय फार दी लार्जेस्ट प्रोड्युसर. राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जिप्सम रिझर्व्ह सापडतात. 99% ऑफ टोटल प्रोडक्शन इन इंडिया, ऑलमोस्ट मोनोपॉली टाइप सिच्युएशन आहे. राजस्थान 99% ऑफ द टोटल प्रोडक्शन ऑफ इंडिया जिप्समचं. अँड देन रिमेनिंग जिप्सम इज प्रोड्युस्ड बाय तामिळनाडू. स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर तिरुचिरापल्ली डिस्ट्रिक्टमध्ये, जम्मू अँड काश्मीरमध्ये काही प्रमाणामध्ये आहे, गुजरात आणि उत्तर प्रदेश, ह्या काही ठिकाणी आपल्याला जिप्सम रिझर्व्ह सापडतात. देन 13th पॉईंट आयर्न ओअर. आयर्न ओअरबद्दल जर बोलायचं झालं, about 95% of total reserves of iron ore are located in the states of Odisha, Jharkhand, Chhattisgarh, Karnataka, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये 95% आपले आयर्न ओर रिझर्व्ह आपल्याला सापडतात. आता प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा जो मुद्दा आहे की इम्पॉर्टंट माइन्स कोणत्या आहेत मग आयर्न ओरच्या, तर ओडिशामध्ये गुरुमैसानी, देन सुलाईपेट, देन बदाम पहार, हे जे सगळे मयूरभंजच्या भागामधले आहेत, किरुबुरू, केंडुझारच्या भागामधले किरुबुरू अँड बोनाई विच इज इन दिस सुंदरगड डिस्ट्रिक्ट. हे काही ओडिशामधले महत्त्वाचे रिजन झाले जे आयर्न ओरसाठी फेमस आहेत. झारखंडमध्ये नोआमुंडी आणि गुवा हे जे 2 भाग आहेत ते फेमस आहेत. देन छत्तीसगडमध्ये दुर्ग, दंतेवाडा अँड बैलाडीला. आणि इथली जर माईन म्हटलं तर दल्ली राजरा माईन इज व्हेरी फेमस फॉर आयर्न ओर, दल्ली राजरा. देन कर्नाटकामध्ये जो संदूर होस्पेट एरिया आहे बल्लारी डिस्ट्रिक्टमधला. आफ्टर दॅट बाबा बुदान हिल्स, देन कुद्रेमुख इन चिकमंगलुरू डिस्ट्रिक्ट, हे जे आहेत ते फेमस रिजन्स आहेत कर्नाटकामधले. महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं आपण तर चंद्रपूर, भंडारा अँड रत्नागिरी हे भाग फेमस आहेत. तेलंगणामध्ये करीमनगर आणि वारांगल हे डिस्ट्रिक्ट फेमस आहेत, आयर्न ओर रिजन्स आपण बघतोय. आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूल, कुडाप्पा अँड अनंतपूर डिस्ट्रिक्ट फेमस आहे. And then Tamil Nadu, Salem and Nilgiri district. These are some important mining regions for iron ore in India. Then 14th point, manganese. Manganese, it is raw material for production of iron ore. Raw material आहे manganese. And Odisha is the leading producer of manganese. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते भाग आहेत ओडिशामधले, तर बोनाई, केंडुझार, सुंदरगड, गंगपूर, कोरापट, कलाहंडी आणि बोलांगीर हे काही भाग आहेत की जे मॅंगनीजसाठी महत्त्वाचे आहेत. कर्नाटकामध्ये धारवाड आहे, बल्लारी आहे, बेळगावी आहे, नॉर्थ कनारा, चिकमंगलुरू, शिवमोग्गा, चित्रदुर्ग आणि तुमकुरू हे काही भाग आहेत की जे मॅंगनीजसाठी महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूर, भंडारा अँड रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. अँड देन तेलंगणा, गोवा अँड झारखंड हे काही बाकीचे काही राज्य आहेत की जिथे आपल्याला मॅंगनीज रिझर्व्ह सापडतात. सो मॅंगनीज आपल्याला हे प्रिलिम्ससाठी महत्त्वाचं आहे, द रिझर्व्स कोणत्या कोणत्या भागामध्ये सापडतात. देन 15th पॉईंट बॉक्साईट. बॉक्साईट इट इज ओअर विच इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट जे आहे ते ॲल्युमिनियम मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरलं जाते. मग ह्याचे कोणत्या कोणत्या भागामध्ये रिझर्व्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. ओडिशा इज हॅव्हिंग लार्जेस्ट डिपॉझिट्स ऑफ बॉक्साईट. आणि ओडिशामध्ये जर आपण म्हटलं तर कलाहंडी आणि संबलपूर जे भाग आहेत इथे आपल्याला बॉक्साईट रिझर्व्ह सापडतात. देन झारखंडमध्ये लोहारडागा, LOHARDAGA, लोहारडागा झारखंडमध्ये आहे. कधी कधी आपल्याला लोकेशन्स पण विचारले जातात की हे पर्टिक्युलर लोकेशन कुठे आहे, तर लोहारडागा कुठे आहे तर ते झारखंडमध्ये आहे. गुजरातमध्ये भावनगर आणि जामनगर जे भाग आहेत तिथे आपल्याला बॉक्साईट रिझर्व्ह सापडतात.
देन छत्तीसगडमध्ये अमरकंटक प्लॅटू रिजन, देन मध्य प्रदेशमध्ये कटनी जबलपूर एरिया आणि बालाघाटचा भाग जो आहे त्या भागामध्ये बॉक्साईट सापडतात. बालाघाट तर फेमस आहे बॉक्साईटसाठी. अँड देन महाराष्ट्र इथे कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या भागामध्ये बॉक्साईटचे रिझर्व आपल्याला सापडतात. देन 16th पॉईंट, कॉपर. कॉपर जर आपण बघायला गेलो तर कॉपर डिपॉझिट्स मेनली ऑकर इन सिंगभूम डिस्ट्रिक्ट इन झारखंड, आफ्टर दॅट बालाघाट डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश, झुंझुनू अँड अलवार डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. तर हे काही मेजर रिजन्स आहेत की जिथे कॉपर रिझर्व्ह आपल्याला सापडतात. आणि मायनर प्रोड्युसर्स ऑफ कॉपर ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर कुठे कुठे आहे तर अग्निगुंडला इन गुंटूर डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश, आफ्टर दॅट चित्रदुर्ग अँड हसन डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका अँड साऊथ अर्कॉट डिस्ट्रिक्ट ऑफ तमिळनाडू. तर हे अग्निगुंडला हे नाव आपल्याला माहिती पाहिजे की हे आंध्र प्रदेशमधला हा भाग आहे. तर कॉपर रिझर्व्हचे हे काही लोकेशन झाले. 17th पॉईंट, पेट्रोलियम. व्हेरी इम्पॉर्टंट, पेट्रोलियम. क्रूड पेट्रोलियम जर आपण म्हटलं, क्रूड पेट्रोलियम इट कन्सिस्ट ऑफ हायड्रोकार्बन्स ऑफ लिक्विड अँड गॅशियस स्टेट्स वॅरिंग इन केमिकल कंपोजिशन, कलर अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. हे काही त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये व्हेरिएशन आपल्याला दिसतात. सो दीज आर हायड्रोकार्बन्स. आफ्टर दॅट एसेन्शियल सोर्सेस ऑफ एनर्जी फॉर ऑल इंटरनल कंबशन इंजिन. हे पेट्रोलियम जे आहे ते सोर्स ऑफ एनर्जी आहे इंटरनल कंबशन इंजिनसाठी इन ऑटोमोबाईल्स, रेल्वेज अँड एअरक्राफ्ट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता ह्याचे रिझर्व्स कुठे कुठे आहेत पेट्रोलियम? तर आसाममध्ये डिगबोई, व्हेरी फेमस डिगबोई, नहरकटिया अँड मारन. डिगबोई, नहरकटिया आणि मारन हे जे आहेत हे महत्त्वाचे भाग आहेत आसाममधले. आफ्टर दॅट गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, मेहसाणा, नवग्राम, कोसांबा आणि लुनेज, LUNEJ हे जे आहे गुजरातमधले हे काही महत्त्वाचे भाग आहेत. LUNEJ, लुनेज. देन मुंबई हाय महत्त्वाचा भाग आहे, मुंबई हाय विच लाईज 160 किलोमीटर ऑफ मुंबई. अँड देन कृष्णा गोदावरी, KG बेसिन जे आहे अँड कावेरी बेसिन ऑन द ईस्ट कोस्ट हे काही महत्त्वाचे रिजन्स आहेत पेट्रोलियमसाठी. देन 18th पॉईंट, नॅचरल गॅस. नॅचरल गॅसबद्दल बोलायचं झालं तर इट इज ऑप्टेंड अलॉंग विथ ऑइल इन ऑल दी ऑइल फील्ड्स. ऑइल सोबत आपल्याला बघायला मिळते हे. बट एक्सक्लुझिव्ह रिझर्व्स कोणते कोणते आहेत? एक्सक्लुझिव्ह रिझर्व्स इट हॅव बीन लोकेटेड अलॉंग दी ईस्टर्न कोस्ट. मग त्याच्यामध्ये तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. ॲज वेल ॲज त्रिपुरामध्ये पण आपल्याला नॅचरल गॅस रिझर्व्स बघायला मिळतात. राजस्थान अँड ऑफशोर वेल्स इन गुजरात अँड महाराष्ट्र हे काही महत्त्वाचे लोकेशन्स आपल्याला माहिती पाहिजे. अँड रिलेटेड टू दॅट व्हॉट इज ऑथॉरिटी? तर गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, जे गेल म्हणतो आपण त्याला, GAIL, गेल, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. इट वॉज सेटअप इन 1984 मध्ये बनलेला आहे ॲज अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSU आहे, टू ट्रान्सपोर्ट अँड मार्केट नॅचरल गॅस. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. PSU आपल्याला माहिती पाहिजे, व्हॉट इज दिस BPCL, ONGC, IOCL, देन दिस गेल हे आपल्याला माहिती पाहिजे. देन 19th पॉईंट, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इट इज फाउंडेड इन 1851, अमॉंग दी ओल्डेस्ट. 1851 मध्ये बनलेला आहे. सेकंड ओल्डेस्ट सर्वे इन इंडिया आफ्टर सर्वे ऑफ इंडिया विच वॉज फाउंडेड इन 1767. सो सेकंड ओल्डेस्ट आहे. देन प्राइम प्रोवायडर ऑफ बेसिक अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन टू गव्हर्नमेंट, इंडस्ट्री अँड जनरल पब्लिक. बेसिक अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन हे प्रोव्हाइड करते. आणि हेडक्वार्टर कुठे आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं? तर कलकत्ता, वेस्ट बेंगॉलमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. देन पॉईंट नंबर 20, मायनर मिनरल्स. मायनर मिनरल्स प्रिलिम्समध्ये याच्यावरती प्रश्न आधी देखील येऊन गेलेले. सो व्हॉट इज दिस मायनर मिनरल? अकॉर्डिंग टू सेक्शन 3 क्लॉज E ऑफ माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1957 हे जे हा जो ॲक्ट आहे त्याच्या अकॉर्डिंगली मायनर मिनरल्स म्हणजे काय? इट मीन्स बिल्डिंग स्टोन, ग्रॅव्हल, ऑर्डिनरी क्ले, ऑर्डिनरी सँड other than sand used for prescribed purposes in this act, and any other mineral which the central government may by notification in the official gazette declare to be minor mineral. सेंट्रल गव्हर्नमेंट गॅझेट थ्रू हे डिक्लेअर करू शकते नोटिफिकेशन थ्रू. मग काही महत्त्वाचे मायनर मिनरल्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. बेंटोनाइट, आफ्टर दॅट मार्बल, क्वार्ट्झाइट अँड सँडस्टोन. पण ह्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत. हे क्वार्ट्झाइट अँड सँडस्टोन जे आहे व्हेन यूज्ड फॉर द पर्पज ऑफ बिल्डिंग और फॉर मेकिंग रोड, मेटल अँड हाऊसहोल्ड युटेन्सिल्स. तर त्यावेळेस आपण याला म्हणतो
हे मायनर मिनरल आहे, क्वार्ट्झाइट अँड सँडस्टोन. अँड देन सॉल्ट बेटर इज ऑल्सो मायनर मिनरल. ते मायनर मिनरल कोणते कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. दिस वॉज पॉईंट नंबर 20. अँड पॉईंट नंबर 21 मेजर मिनरल्स. मग कोणते कोणते मेजर मिनरल्स आहेत तर दीज आर such kind of minerals which are specified in the first schedule appended in the Mines and Minerals Development and Regulation Act 1957, ज्याला आपण MMDR Act म्हणतो 1957 चा. मग कॉमन मेजर मिनरल्स कोणते कोणते आहेत? लिग्नाइट आहे, आफ्टर दॅट कोल आहे, युरॅनियम आहे, आयर्न ओर आहे, गोल्ड आहे. हे काही कॉमन मेजर मिनरल्स आहेत की जे ॲक्टच्या त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी दिलेले आहेत. देन नो ऑफिशियल डेफिनेशन ऑफ मेजर मिनरल इज गिवन इन दिस ॲक्ट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मेजर मिनरलची अशी काही डेफिनेशन दिलेली नाही आहे. हेन्स वॉट एव्हर इज नॉट डिक्लेअर्ड ॲज अ मायनर मिनरल, whatever is not declared as a minor mineral may be treated as the major mineral, की जे मायनर मिनरल नाही आहे ते मेजर मिनरल डिक्लेअर केलं जाऊ शकते. तर हे झाले काही महत्त्वाचे पॉईंट्स माइन्स अँड मिनरल्स या थीमवरती. पुढच्या आपल्या काही व्हिडिओजमध्ये आपण असेच काही थीम बेस्ड टॉपिक बघत राहू. थँक्यू.